लवकर सगळ्यांनी यायचंय. बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करणार आहोत. विशाल पाटील दिले का पैसे? विशाल पाटील सर्वप्रथम आपण या. विशाल पाटील आपल्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस लागवण्यात आलं होतं, ते देऊन आपला गौरव केला जाईल. तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण चला सगळ्यांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर स्टेज समोर या, मंचासमोर या. आपण बक्षीस आणि येताना सगळ्यांनी त्या मंडपाच्या चेअर आहेत त्या घेऊन यायच्यात. जे कोण चेअरवरती बसले होते त्यांनी त्या चेअर घेऊन या. सगळ्या खुर्च्या घेऊन यायच्यात. संतोष सावंत आपण या लवकरात लवकर. बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करणार आहोत. T90 प्रीमियर लीग 2025चा हा थरार आपण पाहिलात. क्रिकेट विथ पॅशन आणि या क्रिकेटला जपणारे हे सर्व खेळाडू एकत्रित येत असताना हा पार पडलेला सुंदर सोहळा आपल्याला बघायला मिळाला, अनुभवायला मिळाला आणि पाहायला सुद्धा मिळालाय. या सोहळ्याचे आपण सर्व साक्षीदार आहात. आणि या अखेरकार ज्या संघाने एक मॅच अगोदर ज्या संघासमोर पराभव स्वीकारला त्याच संघाला पराभूत करत असताना अंतिम सामन्यामध्ये विजेतेपद पटकावलं आणि या T90 प्रीमियर लीगचा अंतिम विजेता ठरला. त्याचं नाव R11 लगातो 6 हा संघ ठरलाय. लगेच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. तरी संतोष सावंत आणि आपण सर्व मेंबर्स या मंचावरती, T90 ग्रुपचे सर्व मेंबर्स ज्या या संपूर्ण आयोजन कमिटीमध्ये आहेत त्या सर्वांना विनंती आपण या. लगेचच आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत. Present Taba Boss. दरम्यान मी चारही टीमचे जे ओनर आहेत त्यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पटेल भाई, विशाल पवार, मंगेश राणे सर आणि अखिलेश जैन स्टेजवर यायचे. चारही ओनर पटेल भाई, विशाल, मंगेश राणे आणि अखिलेश जैन त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अम्बेश 11 टीम के कैप्टन आप ऊपर आ सकते हैं. हरेश भाई आपको रिक्वेस्ट. हाँ प्लीज बी सीटेड. बसा बसा सर. चेयर घ्या आणि बसा यार. नहीं चला बक्षीस वितरणाला डायरेक्टली आपण सुरुवात करतोय. विशाल पाटील या पहिलं. 500 रुपयाचे जे बक्षीस होतं ते देऊन आपला गौरव केला जाईल. जयेश जंबो. अभिनंदन विशाल, सच अ ग्रेट नॉक अँड वेल फिनिश्ड. खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केलीत आणि त्या बळावरती हा सामना जिंकता आला. R11ला मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. मला वाटतं एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता. रवी बंडा आपण या. एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता तो देऊन आपला गौरव केला जाईल. रवी बंडा मला माहित होता. आताचा एक विषय आले.
रवी बंडा मॅन ऑफ द मॅच एक बाकी होता, तो घेण्यासाठी मी विनंती करेल ज्यांचा कोणाचा बाकी आहे त्यांनी या. रवी बंडा सर्वप्रथम या आणि रवी नसेल आपण सुद्धा या. अमेय या, आपला सुद्धा दिला जाईल. एक भावेश जैन यांचा सुद्धा आहे, त्यांना सुद्धा दिलं जाईल. जेवढ्यांचं माहीत आहे तेवढ्यांना दिलं जाणार आहे आणि जेवढ्यांचं माहीत नाही त्यांना नंतर दिलं जाईल. भावेश जैन आपण सुद्धा या. एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला सुद्धा दिली जाईल. जी ट्रॉफी उत्तम परिहार यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे, ती देऊन आपण गौरव करतोय प्रत्येक त्या प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीला. रवि बंडा आइए. रवि बंडा क्वालिफायर मॅच मध्ये केलेली कामगिरी त्या प्रत्याशामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येतो. जोरदार टाळ्या लावतात. आणि अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅच नाव आहे विशाल पाटील. मी विनंती करेल विशाल पाटील आपण यायचं आहे, आपला सुद्धा गौरव केला जाईल. अफलातून बॅटिंग आणि ज्या धावांची चर्चा आपण दिवसभर करत होतो त्या धावा शेवटच्या सामन्यामध्ये ज्याने आपल्याला दाखवल्या आणि त्या धावा शक्य आहेत असं काहीच त्यामधून एक कमिटमेंट दिली स्वतःला आणि संघाला सुद्धा, आणि ती कमिटमेंट पार करत असताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरले विशाल पाटील. अभिनंदन विशाल, वेल फिनिश. त्यानंतर डायरेक्टली आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे जाणार आहोत, ज्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील हा किताब देण्यासाठी मी आमंत्रित करेल. पटेल अंकल आपण समोर या. नहीं कोई बात नहीं, आपको ही आना है. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि हा किताब देण्यासाठी पटेल अंकलला विनंती करेल आपण समोर या. आणि याचा मानकरी ठरलाय, खेळाडूचं नाव आहे अखिलेश यादव. बेस्ट बॉलर ऑफ दी टूर्नामेंटची ट्रॉफी श्री राजेंद्र मोरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे, स्पॉन्सर करण्यात आली आणि ती देऊन अखिलेशचा गौरव केला जातो. अखिलेशची कामगिरी सदा बाहेर राहिली या स्पर्धेमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आणि तो ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ दी टूर्नामेंट. खूप खूप अभिनंदन अखिलेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा सुद्धा किताब आहे. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील त्याने केल्या सर्वात जास्त धाबा आणि सर्वांच्या मनाला भावणारी ती बॅटिंग, त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर विशाल पाटील फ्रॉम R11. सर्वाधिक जास्त धाबा फायनलच्या मॅच मध्ये मॅच विनिंग पारी आणि त्याच्या प्रत्यार्थामध्ये त्याला बेस्ट बॅटर ऑफ दी टूर्नामेंटची ही ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जातोय. जयेश भोयर यांच्या शुभ हस्ते. खूप खूप अभिनंदन विशाल पुन्हा एकदा आणि थँक्यू सो मच जयजी भोईर. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणारे संघ मालक त्यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेल सर्वप्रथम भावेश जैन यांना की आपण या. भावेश जैन यांचा सुद्धा इथे सन्मान केला जातोय. हरेश भाई, सचिन पाटील दोघांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय, सन्मान करायचा आहे. त्यामुळे सचिन पाटील आणि हरेश पाटील
आपण दोघांनी यायचंय. आपला विशेष सन्मान आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण दाखवलेल्या कोऑपरेशन बद्दल या ठिकाणी केला जाईल. राणेसाहेब आपण या. पुढचे संघ मालक आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन संतोष सावंत यांना की आपण राणेसाहेबांचा इथे यथोचित सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच राणेसाहेब, आपण यावर्षी आपला संघ या स्पर्धेमध्ये घेऊन आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील संघ मालक सुरेशजी पटेल. सुरेशजी पटेल साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. उपस्थित मान्यवरांच्या शुभास्ते हा सन्मान केला जातोय. सुरेशजी पटेल साहेब आपण या सम्मानाचा स्वीकार करावा. पटेल भाई आपसे निवेदन है कृपया करके आप इस सम्मान का स्वीकार करें. थैंक यू सो मच, आपने एक कदम आगे आके इस प्रतियोगिता में आपने आपकी टीम देखने को मिली. विशाल पवार यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. ॲमी पाजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विशालची बॅटिंग बहारदार असते, आज थोडीशी कमी झाली. आज संघ मालक म्हणून विशाल यांनी या स्पर्धेमध्ये केलेलं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं होतं आणि त्याबद्दल त्यांचा हा केलेला यथोचित सन्मान. थँक्यू सो मच विशाल. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळ ज्याने केला इन टर्म्स ऑफ बॅटिंग, इन टर्म्स ऑफ बॉलिंग, इन टर्म्स ऑफ फिल्डिंग आणि ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये त्याचा खेळ चांगला राहिल्या कारणाने त्याला आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवणार आहोत. आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्याने बॅटिंग बॉलिंगमध्ये केली कमाल आणि आपल्या संघाला खूप चांगल्या लेवलपर्यंत आणून सोडलं आणि अखेरकार संघ सुद्धा विजयी झालाय. नाव आहे भावेश जैन. भावेश जैन यांचा गौरव केला जाईल. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊन, मालिकेवरची ट्रॉफी. विशाल पाटील या. अच्छा, राणे साहेबांच्या शुभ हस्ते, राणे साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे भावेशचा. खूप चांगली बॅटिंग, बॉलिंग आणि ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या बळावरती त्याला गौरवण्यात येते. खूप खूप अभिनंदन भावेश. सलानी सगळ्यां सलाडी. यानंतर आता सांघिक पारितोषिक आपण देणार आहोत. सांघिक पारितोषिकांपैकी एक T90 ग्रुप प्रेझेंट T90 प्रीमियर लीग 2025चा हा सोहळा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडला आणि या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांमधून 2 संघ फायनलमध्ये आपल्याला दिसले. त्या 2 संघांपैकी एक संघ उपविजेतेपदावरती समाधान मांडताना दिसलाय, ज्याची दहशत पहिल्या मॅचपासून शेवटपर्यंत होती, परंतु ती दहशत खारीज केली गेली एका संघाद्वारे. आता हे सगळं होत असताना आपल्याकडे 2 बक्षिसं असतात, एक उपविजेतेपद एक विजेतेपद. त्यापैकी उपविजेतेपदाचा मानकरी म्हणून त्या संघाला मी आदरपूर्वक आमंत्रित करेल. त्या संघाचं नाव आहे पटेल पॅन्थर्स. पटेल पॅन्थर्स आपण यायचं आहे. आपला गौरव केला जाईल या स्पर्धेची ही उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन. संतोष सावंत, आमी पाजी, मनोज तळेकर, त्यानंतर जतीन, प्रवीण पाटील, सगळे खेळाडू खूप चांगल्या रीतीनं त्यांनी खेळ केला. आशिष म्हणजे छोरा यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन गौरव केला जाते. हे आकर्षक चषक आणि कॅश प्राइज रोख रक्कम देऊन हा गौरव केला जातो या उपविजेतेपदाच्या मानकरीचा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ दाखवला. आता शेवटी तो अपसेट जरूर आला, परंतु क्रिकेट आणि कोणताही खेळ असला की हार जीत होत असते, फक्त ती पचवण्याचे आपल्यामध्ये सामर्थ्य असणं गरजेचं. हार्ड लक बॉयज, बट व्हेरी वेल प्लेड. आपण सर्वांना प्रभावित केलं आपल्या खेळानं, त्याबद्दल आपलं कौतुक. त्यानंतर अखेरकार सर्वांचा मनापासून आभार ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं. ग्राउंड म्हणा किंवा आर्थिक देणगी म्हणा किंवा काही वस्तुरूपी मदत म्हणा, या सर्व बाबींमध्ये ज्याने कोणी सहकार्य केलं. हरेशजी पाटील, सचिनजी पाटील, आपणा सर्वांचं मनापासून आभार. सचिन पाटील, मला वाटतं सचिन पाटील घरी गेले.
त्यामुळे इथे नाही आहेत का? चला, काही हरकत नाही आहे. सचिन पाटील कोपरीमध्ये आल्यानंतर सचिन पाटील T90च्या स्पर्धेमध्ये जर नसतील तर मात्र ती शोभा थोडीशी कमी झाल्यासारखे वाटेल. ज्यांच्याकडून 1 नंबरची ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली ते पाष्टे साहेब सुद्धा आहेत. आपण सुद्धा या. T90चे मेंबर्स सगळ्यांनी मंचावरती या. बघा, या स्पर्धेसाठी आपल्याला सर्वांचं दरम्यान आम्हाला इथे ज्यांनी सहकार्य केलं ही टुर्नामेंट पार पडण्यासाठी, त्यामध्ये DVN लाईव्ह यूट्यूब चॅनल त्यांचा आम्ही धन्यवाद बोलतोय. त्यानंतर स्कोरर, त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण दिवसाचं जे चलचित्रण जे आपण बघतो आणि धावतो कॉमेंट्री जी केली जाते त्यासाठी श्याम भोईर आणि भरत मोरे या दोघांचं मी अभिनंदन करतो, थँक्यू म्हणतो. आणि सकाळचं ज्यांनी धावतं कॉमेंट्री केली त्या धनंजय पाटील यांचं पण आम्ही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण दिवस मेन अंपायरिंग ज्यांनी केली मल्होत्रा सर, त्यांचे पण आम्ही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी इकडे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण ही टुर्नामेंट पार पडलेली आहे. T90 प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिले. संपूर्ण काही इथे नाराजी करण्यावाला किंवा कुठलंही अनुचित प्रकार घडला नाही आणि पूर्ण दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे संपूर्ण टुर्नामेंट पार पडली. त्यामुळे संपूर्ण खेळाडूंचं, त्यांच्या ओनर्सचं, कप्तानांचं मी इथे धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हरेश पाटील, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला हे ग्राउंड आजच्या दिवशी अवेलेबल करून दिलं. संपूर्ण कोपरी गावाचा पण धन्यवाद की त्यांनी आम्हाला हा मंच इथे अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे कोपरी गाव, हरेश पाटील, सचिन पाटील, किशोर किणी या सर्वांचं मी धन्यवाद देतो. विजय मामा, कोणाचं नाव घेण्यात इथे मी जर राहिलो असेल तर मला माफ करा, पण सर्वांचं इथे संपूर्ण सहकार्य इथे लाभलं, त्यामुळे ही टुर्नामेंट पार पडली. आणि आता जे शेवटचं पारितोषिक राहिलं आहे त्यामध्ये मी अडचण म्हणत नाही आणि भरतकडे माईक देतोय आणि भरतनी यापुढे समालोचन करायचं आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार, जे प्रेक्षक आम्हाला लाभले, जे संघ लाभले, त्यानंतर ज्याने ज्याने प्रत्यक्षरित्या मदत केली, सहकार्य केलं, त्या सर्वांचा मनापासून आभार. आणि हे विजेतेपदाचं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करेल पष्टे साहेबांना. आपण या. पष्टे साहेबांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आपण देणार आहोत. ज्या बक्षिसासाठी पात्र ठरलाय शेवटच्या क्षणाला गेम चेंज करणारा संघ, नाव आहे R11 लगातो 6. प्लीज कम. विनंती करेल संपूर्ण टीमला आपण यायचंय, आपला गौरव केला जाईल. ही चॅम्पियन ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन या स्पर्धेची T90 प्रेझेंट T90 प्रीमियर लीग 2025 क्रिकेट विथ पॅशन याचा अंतिम विजेता संघाचं नाव आहे R11 लगातो 6. अरे टाळ्या तरी वाज, जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आणि ही T90 प्रीमियर लीग या ठिकाणी खूप गुण्यागोविंदाने चांगल्या रीतीने पार पडली, त्याबद्दल आपण सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. चुकून मागून कोणाचं राहिलं असेल तर त्यांचा सुद्धा आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्याशी मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.